सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर राखी पौर्णिमा जी आहे ती श्रावण महिन्यात येते आणि या राखी पौर्णिमेला रक्षाबंधनाला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो. तर वर्षातील प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर नारळी पौर्णिमेला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. तर राखी पौर्णिमेला आपल्या ताटामध्ये काय काय असावं तेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच भद्राकाळ राहुकाळ कधी येतोय आणि या काळात राखी बांधावी का, तर तेही पुढे जाऊन पाहणार आहोत. बऱ्याच जणांची मान्यता अशी असते की संपूर्ण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा दिवस शुभ असतो, त्यामुळे आपण दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकतो. तर आता ज्यांना जसं पटत असेल त्यांनी त्या पद्धतीने करावं. मी तुम्हाला माहिती देण्याचं काम करते. शेवट हा ज्याच्या त्याच्या मान्यतेचा प्रश्न असतो. तर आपण ताटात पाहणार आहोत. आता ताट हे स्टीलचं वगैरे का घेऊ नये, तर तांब्यामध्ये सात्विकता जास्त असते, यामुळे तांब्याचं ताट घ्यावं. आपण देवांनासुद्धा देवसुद्धा बघा पितळ तांबे चांदीचे असतात. तुमच्याकडे चांदीचे असेल तर तांब्याचं चांदीचं दोन्हीही घेऊ शका, स्टीलचं शक्यतो घेऊ नका. तर आता तुम्हाला या ताटामध्ये सर्वात समोर आपल्या समोर व भावाच्या समोर मधोमध येईल असं निरंजन घ्यायचं आहे, जे तुम्ही आधीच स्वच्छ सगळं करून घ्या. अक्षदा घेणार असाल त्या अखंड असाव्यात, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. कापूस डाव्या बाजूला असावा. ताटाच्या उजव्या बाजूला सुपारी, कुंकू आणि त्याचबरोबर जी आहे ती अंगठी असावी. म्हणजे जे सोनं तुम्ही काहीही घ्या सोन्याचं, पण अंगठी सोपी पडते लावायला म्हणून अंगठी घेतलेली आहे. आणि गोड आपण बर्फी वगैरे काय घेणार आहोत. आणि राखी या बाजूला घ्यायची. मी राख्या केंद्रातून पाहून आले, पण मला ज्या हव्या होत्या त्या उपलब्ध नाहीत, त्यामुळे मी आणल्या नाहीत, त्यामुळे मी आत्ता घेतलेली नाही. तर तुम्ही सर्व राख्या आणा. तर केंद्रामध्ये उपलब्ध आहेत, नाही मिळाल्या तर तुम्ही बाहेर ज्या मिळतील त्या राख्या बांधू शकता. तसेच आपल्या भावाला घालायला टोपी असावी. स्त्रियांनीही ज्या कोणी तुम्ही भावाला ओवाळणार असाल त्यांनी आपल्या डोक्यावर पदर घ्यावा ओवाळताना. कारण आणि मुली असतील त्यांनी थोडं ओढणी घेतली तरी थोडा वेळ ओवाळण्यापुरतं तरी चालेल. तर या पद्धतीने संपूर्ण ताट असावं. तर आता महत्त्व निरंजन अग्निदेवतेला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवा ओवाळणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे दीप घेतलेला आहे. या दिव्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात प्रकाश येवो, त्याचं आयुष्य हे उज्ज्वल असावं म्हणून दीपानं त्याला ओवाळलं जातं. अखंड अक्षदा आपल्या हिंदू धर्मात अखंड अक्षदांना महत्त्व आहे. आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरतो, यामुळे अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत. सुपारीसारखं त्याचं आयुष्य हे कठीण टणक असावं आणि त्याला उदंड आयुष्य असावं, यासाठी आपण सुपारी वापरत असतो. आणि सोन्यासारखं झळाळून त्याचं आयुष्य निघावं म्हणून सोन्यानं त्याचं औक्षण करत असतो. आणि कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे म्हणून कुंकवाचा वापर करत असतो. आणि राखी हे आपल्या संरक्षणाचं व एक नातेसंबंधाचं प्रतीक असतं. राखी ही आपण आपल्या भावाच्या संरक्षणासाठी बांधत असतो आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतो. त्यामध्ये प्रत्येक बहिणीची एक चांगली भावना किंवा चांगली स्पंदनं ही त्याच्यासाठी असतात. त्यामुळे त्या राखीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असतं. तर या पद्धतीने तुमचं ताट असावं. आता औक्षण कसं करायचं हे मी तुम्हाला करून दाखवते. आता तुम्ही औक्षण करायला बसाल तेव्हा तुमचं पूर्व पश्चिम तोंड होईल. या पद्धतीने तुम्ही औक्षणाला बसा. भावाचं पूर्वेला हो किंवा तुमचं पण पूर्व पश्चिम व्हावं असं बसा. आता मी तुम्हाला स्वामींना ओवाळून दाखवते. तर नारळी पौर्णिमा सोमवारी आहे 19 तारखेला आणि ती रविवारी उत्तर रात्री लागत आहे. तर आपल्याला नारळी पौर्णिमा साजरी करायची आहे आणि त्या दिवशी तुमच्या भावाला तुम्ही औक्षण झाल्यानंतर तो जसं तुम्हाला ओवाळणी देतो तेव्हा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळाला कलावा बांधायचा आहे. बघा या पद्धतीने असा धागा मिळतो कलावा. तर हा कलावा एकदाच त्या नारळाला बांधायचा व तो नारळ आपल्या भावाला द्यायचा आहे. त्याच्या चांगल्यासाठी आपण द्यायचा आहे. तो त्याने फोडून खाऊ शकतो. तो आपण त्याला एक नारळ शक्तीचं प्रतीक किंवा शुभ गोष्टीचं प्रतीक म्हणून आपण नारळ द्यायचं. नारळ आपल्या प्रत्येक कार्यात शुभ कार्यात वापरलं जातं म्हणून नारळ आपल्या भावाला आपण भेट द्यायचा आहे. तो नारळ तो घरी गेल्यानंतर फोडून खाऊ शकतो. त्यामुळे तो नारळ त्याला जरूर भेट द्या आणि त्याला अवश्य असा एखादा कलावा बांधून द्या. स्वामींच्या चरणावर ठेवा व त्याला सर्व सुख मिळो, त्याची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण व्हावं अशी महाराजांना विनंती करून तो नारळ श्रीफळ त्याला तुम्ही भेट करा. तर आता मी तुम्हाला महाराजांना ओवाळून दाखवते. आणि आपल्या भावांना ओवाळण्याआधी प्रथम तुम्ही ज्यांना गुरुभाऊ मानले असेल किंवा गुरूंना आपल्या स्वामींना तुम्ही राखी बांधत असाल, कुणालाही बरेच जण गणपती बाप्पाला राखी बांधतात,
तर सुरुवात ही त्यांना राखी बांधून त्यांच्यापासून रक्षाबंधनाला सुरुवात करा. तर मीही प्रत्येक वर्षी स्वामींना राखी ठेवते, स्वामींना राखी बांधते व त्यानंतर भावांना राखी बांधते. तर आता स्वामींच्या फोटोलाच तुम्हाला औक्षण करून दाखवते. तर तुमच्या घरात स्वामींची फोटो असो, मूर्ती असो, तर तिथे तुम्हाला आता सर्व औक्षण वगैरे करून दाखवते. त्यांच्या पुढे तुम्ही करा. मठात जाऊन तुम्हाला जर राखी पौर्णिमा साजरी करायची असेल केंद्रात, तर तिथे जाऊन करा. येताना ती राखी घरी घेऊन या व जी स्वामींपुढे आपण राखी ठेवू ती कायम तुमच्या पर्समध्ये जवळ ठेवा. त्यामुळे सदैव महाराजांचं आपल्याला संरक्षण लाभतं. तर ती राखी असेल ती पुढच्या वर्षी बदलायची व गेल्या वर्षीची राखी आहे ती तुम्ही निर्माल्यात प्रवाहित करू शकता या पद्धतीने. तर आता औक्षण पाहूयात. त्यानंतर भद्राकाळ, राहुकाळ कधी आहे, कसा आहे ते तुम्हाला पुढे जाऊन मी सांगते. आता माझ्याकडे स्टँड उपलब्ध नसल्यामुळे मी एका हातात फोन धरून व्हिडिओ बनवते. त्यामुळे मी ताट औक्षण करताना खाली ठेवलेलं आहे. तर कुणीही त्या चुका काढू नका. तुम्ही जेव्हा भावाला औक्षण कराल किंवा अगदी स्वामींना औक्षण कराल तेव्हा ताट खाली ठेवायचं नाही. तर ते ताट संपूर्ण औक्षण होईपर्यंत हातात पकडायचं. मी तुम्हाला आत्ता दाखवायचं आहे त्यामुळे ताट मी ते समोर ठेवलेलं आहे. कारण मला एका हाताने फोन धरावा लागणार आहे आणि एका हाताने सर्व औक्षण करावं लागणार आहे. तर आता सुरुवात कुंकवाने करायची. भावाला आपल्या समोर बसवायचं, त्याला टोपी घालायला द्यायची. त्यानंतर त्याच्या कपाळावरती खालून वरती नाम ओढायचा. मी तर फक्त महाराजांना थोडासा गंध लावून दाखवते, कुंकू लावून दाखवते. तर हे बघा असं ओला गंध तुम्हाला लावून घ्यायचा आहे. ओल्या गंधावरती, ओला गंध का तर आपल्याला अक्षदा त्यावर चिकटवायच्या असतात. तर अक्षदा त्यावर चिकटवायच्या. त्यानंतर आता इथे महाराजांचं आपला भाऊ इथे बसलाय असं तुम्ही समजावं, त्या पद्धतीने औक्षण करा. अक्षदा लावल्यानंतर सुपारी आणि जे आपल्या सोनं असेल तर ते आपल्या हातात घ्यायचं, सुपारी आणि सोनं. तर ते आपल्या भावाच्या उजव्या बाजूने म्हणजे आपल्या डाव्या बाजूने ओवाळायचं. तर असं 3 वेळा ओवाळायचं आणि ओवाळताना ताटाला एकदा असं 3 वेळा चिकटवायचं. तर असं 3 वेळा औक्षण केल्यानंतर तिन्ही वेळेस ताटापाशी येऊन चिकटवायचं आणि जेव्हा आपण मध्यभागी त्याच्या चिकटवतो तेव्हा त्याच्या जे औक्षण करताना बघा सात्विक लहरी असतात त्या जागृत होतात व त्याचं जे आज्ञाचक्र असतं म्हणजे आपण जेव्हा मधी मस्तकाच्या चिकटवतो कपाळाच्या तेव्हा ते आज्ञाचक्र जागृत होतं व ज्या आपल्या काही चांगल्या भावना किंवा चांगल्या भावाबद्दल इच्छा असतील तर त्या औक्षण करताना बोलायच्या असतात असं म्हटलं जातं. त्यानंतर तुम्ही त्याला औक्षण आधी करून घ्या आणि त्यानंतर राखी बांधून घ्या. आता महाराजांनी सेम असंच औक्षण केलं तरी चालेल आणि महाराज ते ब्रह्मांड नायक आहेत, आपण त्यांना देणारे कोण आहोत, करते करविते महाराज आहेत. मी फक्त इथे करून दाखवते महाराजांचं औक्षण, कारण इथे भाऊ बसून भावाला तुम्ही असं औक्षण करा म्हणून मी तुम्हाला थोडक्यात करून दाखवत आहे. पण आपण महाराजांना पाठी राखे आहेत आपले आणि महाराजांना न नवस करता महाराज पावत असतात. एवढी महाराजांच्यात ताकद आहे, ब्रह्मांड नायक आहेत. तर माझ्याकडून काही चुकलं तर महाराज क्षमा असावी. तर त्यांचं औक्षण आता भावांचं जेव्हा औक्षण कराल तर तेव्हा तुम्हाला 3 वेळा ओवाळायचं आहे. असं पूर्ण 3 वेळा. आता आपण देवाला जेव्हा ओवाळतो तेव्हा अर्धचंद्राकृती ओवाळत असतो. पण आपण जेव्हा भावांना ओवाळणार आहोत तर असं 3च वेळा ओवाळायचं. त्यानंतर तुम्ही ताट खाली ठेवा आणि त्यानंतर तुम्ही राखी भावाला बांधा. गोडधोड काय आणलं असेल ते खायला द्या. तुम्ही त्याच्या पाया पडा. बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडलं तरी काही तो लहान होत नाही. त्या दिवशी दोघांचाही मान असतो. तर या पद्धतीने औक्षण तुम्ही करा. आता भद्राकाळाची आपण माहिती पुढे जाऊन घेऊयात. आता ज्यांची इच्छा नसेल त्यांनी नाहीत काही भद्राकाळ राहुकाळ पाळलात तरी चालेल. ज्यांना असं वाटतं की पौर्णिमा दिवसभर आहे, काळाचं कोणतंही महत्त्व नसतं, तर तुम्ही अवश्य दिवसभर कधीही नारळी पौर्णिमे दिवशी राख्या बांधू शकता. पण ज्यांनी दिंडोरी प्रणित बघा यूट्यूब चॅनल आहे आपलं दिंडोरी प्रणित गुरु माऊलींचं, तर त्याला बघा भद्राकाळात आणि भद्राकाळात नाही राहुकाळात दुर्गा सप्तशतीचं वाचन चालू असतं. दुर्गा सप्तशतीचा पाठ ऑनलाईन होत असतो. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी राहुकाळात सेवा करू शकता. आता पौर्णिमेला काय सेवा करावे याच्या लवकरच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे आपण आपल्या कुळदेवीच्या असेल, लक्ष्मी प्राप्तीच्या असेल या सेवा करायच्याच आहेत. सर्वांनी कुळाचार करायचा आहे. तर बहिणीने आपल्या भावाला राखी बांधताना तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत तुम्ही राखी बांधत आहात तोपर्यंत हा मंत्र जेवढ्या वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता. एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला
तेन त्वामहं बंधयामि रक्षे चलमाचल. तर आता आपण राहू काळ आणि भद्रा काळाबद्दल पुढे माहिती घेऊयात. या पद्धतीने साधी सोपी ही नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा सर्वांनी साजरी करा. आता भद्रा काळ कधी आहे ते पाहूयात. तर 19 ऑगस्टला सकाळी 5:32 आणि दुपारी 1:31 पर्यंत हा भद्रा काळ असणार आहे. तर या भद्रा काळामध्ये राखी बांधू नका. त्यानंतर तुम्ही दुपारी 1:30 वाजल्यानंतर रात्री 9:05 पर्यंत हा शुभ काळ आहे. या वेळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता व त्याचा औक्षण करू शकता. आणि राहू काळ हा या भद्रा काळातच होऊन जात आहे. सकाळी 7 ते 9:30 पर्यंतच भद्रा काळ आहे. त्यामुळे या भद्रा काळात, राहू काळात तुम्ही सेवा करू शकता, पण औक्षण असेल किंवा ओवाळणं असेल तर या सेवा या भद्रा काळामध्ये करू नका. व राखी बांधताना स्क्रीनवर दिलेला जो मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला मनातल्या मनात चिंतन करायचं आहे किंवा तो मनातल्या मनात मंत्र म्हणायचा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि जर कथाभाग सांगत बसले राखी पौर्णिमेचा तर व्हिडिओ फार मोठा होईल, त्यामुळे सांगत नाही आहे. पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच राखी पौर्णिमेची कथा सांगेन. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.